पुरा गाडीचा खुळखुळा झालेला आहे डायरेक्ट. आज कळंकीला जायचं होतं भावानं. कळंकीला जायचा रस्ता एवढा भया नाही आज. म्हणजे कळंकीला माझ्यात काही मीटिंग राहत नाही, पण गुरुवारी मला आज दिलेलं आहे कळंकीच्या मीटिंग. कळंकीचा रस्ता पाय तुम्ही, एवढा भयानक रस्ता हे. एका साईडला कळंकीचा तो रस्ता आणि दुसऱ्या साईडला कळंकीचं ठेवलं हे जंगल. या जंगलात रात्रीच टायमाला यायला कामच नाही भाई. एकदा मी तोसी आम्ही दोघं जण आलेलो होतो, पण रात्रीच टायमाला या जंगलात एवढी भयानक गाठ भरती. पावसाळ्याचे दिवस होते त्या टायमाला, पुरा पाऊस चालू भुरभुर आणि आम्ही दोघे या रस्त्यात लागलो. पाय रस्ता किती भयानक आहे. ती गाठ फाटत होती भाई, पण वाचलो कसं करत ऑफिसला गेलो. मॅनेजरला म्हणलं हो हप्ते आले ते आले, नाही तर आम्ही येतो का नाही त्याची बी गॅरंटी नव्हती. तिकडे गाडीचा खुळखुळा करून घेतला आणि म्हणलं चला आता दिमागाचा खुळखुळा करून घेऊ. आमचे किती हप्ते झाले जून पासून करेल आम्ही. काय नाव हे कळंकीला आलो, या मेंबरच्या घरी मीटिंग भरती आलं का बाई. मेंबरच डायरेक्ट फरार. आता धड मीटिंग माहीत नाही काहीच माहीत नाही. मेंबरच्या हप्त्याचं मग कशी करायचं आता. तिकडे मेंबर झाला तर फरार. मग आपल्याकडे काय एकच लास्ट ऑप्शन राहतो, सगळ्या मेंबरच्या घरोघरी जाऊन हप्ते जमा करून घ्यायचे. हप्ते जमा करून मी इकडे आलो कळंकीच्या जंगलात. मग आता एकदा गाडी थांबवून पाहूनच घ्यावं जंगल कसं आहे काय. पण पहा मित्रांनो कळंकीचं जंगल कसं आहे ते. इतकं भयानक जंगल आहे, पुरी जंगलात गाण फाटू लागली आहे. हे जंगल पहा मित्रांनो, एवढं भयानक जंगल आहे. या जंगलात तर काही जास्त टाइमपास नाही गेला. म्हणलं पटापट चला आता ऑफिसला आलो. म्हणलं चला आता झोपून घ्या, काही कामधंदे नाही आपल्याला. रिकव्हरी पण 100% झालेली आपली. हे पुढं काय झालं ते तुम्हाला बघायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.